नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती चिखलूला सुट्टी म्हणून चिखलू पडला होता लोळत. जसं मी ह्या अलार्मला इग्नोर केला तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण टेन्शनला इग्नोर करा. इथे मी ओम शांती ओमचा सीन रिक्रिएट करायचा प्रयत्न केला, पण मला कळलं माझे जेवढे पण फॅन आहे ते सकाळी ट्रेन पकडून कामाला गेलेत. आता उठलोच आहे तर बॅल्कनीमध्ये येऊन जरा विटॅमिन डी घेतो, कारण की बरेच दिवस झाले विटॅमिन डी घेतलाच नाही, कारण की ऑफिसमध्ये एसीमध्येच पडलेलो असतो. बाकी बॅकग्राऊंड कसं आहे ते नक्कीच सांगा. पावसामध्ये खूप सुंदर होतं ही जागा. तर मला तर होती सुट्टी, पण माझ्या छोट्याशा बायकोला नव्हती सुट्टी. मग मी तिला बोललो कामाला जायचा कामाला. छोट्याशा बायकोला टाटा बाय बाय करून आलो ब्रश करायला. ब्रश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रश नाही केला तर दात किडतात आणि मग रूट करणं करायला लागतो. खाली गेलो होतो, बघितलं तर माझ्या गाडीचा जो राईट टायर तो पंक्चर झाला होता. कशी थोडीशी हवा भरली आणि आता वॉशला दिली. वॉश झाल्यावरती आता लाईट गेली, इकडे इंटरनेट नाही, काहीच नाही. तर आता मी फटाफट आंघोळ करतो, नाश्ता करतो आणि इकडनं पटापट निघतो माझ्या कल्याणच्या घरी जायला. चला. आणि छोट्याशा बायकोनी मस्तपैकी पोहे बनवले होते आणि पोह्याबरोबर मी खाले डाळिंब. बाय द वे हे डाळिंब मी स्वतः सोडलेत आणि 2 केळी. कसा वाटला नाश्ता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर शर्ट बघून तुम्हाला वाटलं असेल की मी चाललोय गोव्याला. गोव्याला नाही चाललोय, मी माझ्या घरी चाललोय कल्याणला. आणि आपल्याला आरसा दिसला लिफ्टमध्ये. कसा वाटतो आउटफिट नक्कीच सांगा. जर एक कमेंट कराल तर खूप भारी वाटेल मला. गाडी तर एकदम चकाचक करून मिळाली. गाडी नंबर वाढवती. बाय द वे गाडीमध्ये बसून ब्लॉग करायची ती वेगळी मजा असते. पण काय सांगू, जशी गाडी स्टार्ट केली माझा मोबाईलच धडपडला. मोबाईल उचलला तर समोरून डिफेंडर गेली. डिफेंडरचा कलर खूप मस्त होता. एक दिन आपण भी डिफेंडर लेगा बाय. गाडीमध्ये मस्तपैकी रोमॅन्टिक गाणे ऐकत ऐकत ट्रॅफिक को चीर फाडते हुए पहुंच गए आपण कल्याण. हा व्लॉग इथपर्यंत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.